My friends, welcome to English workshop in unit number 2.5 book review. Swami and Friends by R.K. Narayan. Last period, we have finished this lesson and started to English workshop. Last period, we have completed the first activities given on page number 71. This activity is related to book review of the story The Boy Who Broke the Bank in unit number 2.2, written by Ruskin Bond. With the help of a given points, we have discussed about this activity. I think all of you have written this activity in your notebook and practiced about it. विद्यार्थी मित्र हो, पाठीमागील तासाला आपण पान नंबर 71 वरती इंग्लिश वर्कशॉप या भागामध्ये दिलेली पहिली ॲक्टिव्हिटी ही संपवलेली होती. या पहिल्या ॲक्टिव्हिटीमधील सर्व दिलेल्या मुद्द्यांचा आपण अभ्यास केलेला होता आणि त्या मुद्द्यांच्या आधारे आपण द बॉय हू ब्रोक द बँक बाय रस्किन बॉन्ड या कथेचं बुक रिव्ह्यू म्हणजे या कथेचं आपण समीक्षण केलेलं होतं. आता पान नंबर 71 वरतीच दिलेली दुसरी ॲक्टिव्हिटी आपण पाहणार आहोत. लुक इनसाइड युअर थिंकिंग हॅट. ही हेडलाईन त्या ॲक्टिव्हिटीला दिलेली आहे. म्हणजे आपल्या मनाचा किंवा आपल्या डोक्याचा आपण वापर करून ही ॲक्टिव्हिटी सोडवायची आहे. काय सांगितलेलं आहे बघा त्याच्यामध्ये. रीड द एव्हिडन्स sentences given below and offer a possible explanation of what happened in this house. Make up some questions to gather more information. In this activity, here you can read the evidence and sentences and you should give a possible explanations of what happened in this house. You can gather some more information for this activity. विद्यार्थी मित्र हो, या ॲक्टिव्हिटीमध्ये दिलेले पुरावे किंवा वाक्ये तुम्ही वाचा आणि वाचल्यानंतर एक डायग्रॅम दिलेली आहे तिथं. त्या डायग्रॅममध्ये घरामध्ये काय घडले असावे याचे स्पष्टीकरण तुम्ही द्या असं इथं सांगितलेलं आहे. अधिक माहिती मिळवण्यासाठी स्वतःलाच काही प्रश्न विचारा आणि स्वतःला प्रश्न विचारून मग तुम्ही त्या दिलेला जो डायग्रॅम आहे तो डायग्रॅम पूर्ण करून उतार्यामध्ये त्याची माहिती लिहा असं सांगितलेलं आहे. पुढे आणि सांगतायत, नाऊ collect your all evidence and write a story in your notebook. Give a suitable title. म्हणजे अशा पद्धतीचे सर्व पुरावे तुम्ही गोळा करून त्या डायग्रॅमवरून तुम्ही एखादी कथा लिहा. तुमच्या वहीमध्ये कथा लिहा आणि त्या कथेला तुम्ही नाव द्या असं सांगितलेलं आहे. म्हणजे सर्व पुरावे जमवून एक गोष्ट लिहा आणि त्याला शीर्षक द्या असं या ॲक्टिव्हिटीमध्ये आपणाला सांगितलेलं आहे. मित्र हो, ही ॲक्टिव्हिटी तुम्हाला रायटिंग स्किलमध्ये इन्फॉर्मेशन ट्रान्सफर या सदराखाली विचारली जाते. याच्यामध्ये दोन प्रकारची प्रश्न तुम्हाला विचारली जातात. एक व्हर्बल टू नॉन व्हर्बल आणि दुसरं नॉन व्हर्बल टू व्हर्बल किंवा व्हाईस वर्सा. म्हणजे डायग्रॅम दिली जाते आणि त्या डायग्रॅमचं रूपांतर तुम्ही तुमच्या भाषेमध्ये उतार्यामध्ये करा असं सांगितलं जातं. आणि दुसरा प्रश्न त्याला और असा विचारला जातो की
एक उतारा दिला जातो आणि त्या उतार्याचं रूपांतर तुम्ही डायग्रॅममध्ये करा. अशी 2 प्रश्न विचारले जातात. दोन्हीही प्रश्नाला 5 गुण असतात आणि दोन्हीपैकी एक प्रश्न आपण सोडवायचा असतो. म्हणजे नॉन व्हर्बल टू व्हर्बल किंवा व्हर्बल टू नॉन व्हर्बल. आता इथं दिलेला जो प्रश्न आहे आपणाला, पान नंबर 72 उघडा, तुमच्या पुस्तकामधील पान नंबर 72. त्या 72 पानावरती एक डायग्रॅम दिली आहे तिथं आणि त्या डायग्रॅमच्या साहाय्यानं आपण काय करायचे, माहिती लिहायची आहे. आणि स्वतः माहिती लिहिल्यानंतर, आपल्या कल्पनेनं माहिती लिहिल्यानंतर त्या माहितीचं रूपांतर तुम्ही व्हर्बलमध्ये करायचं आहे. म्हणजे शब्दामध्ये मांडायचं आहे, एका उतार्यामध्ये मांडायचं आहे आणि त्याला योग्य ते शीर्षक द्यायचं आहे. आता त्या डायग्रॅममध्ये सेंटरला काय सांगितलेलं आहे बघा. व्हॉट कम्स टू माइंड वेन यू हिअर द वर्ड मिसएचिव्हस. मिसएचिव्हस म्हणजे खोडकर हा शब्द तुम्ही उच्चारल्यानंतर, म्हणजे खोडकर हा शब्द उच्चारल्यानंतर तुमच्या मनामध्ये कोणकोणत्या कल्पना येतात, कोणत्या आयडिया येतात, ते तुम्ही ए पासून डी पर्यंत रिकामी जागा दिलेली आहे त्यामध्ये लिहायचं आहे. फॉर एक्झाम्पल, द रिलेटेड वर्ड्स with mischievous is a tease, naughty, प्लेइंग ट्रिक्स. बी मध्ये आपण लिहू शकतो प्लेइंग ट्रिक्स असं लिहू शकतो. सी मध्ये दिलेला आहे त्यांनी ट्रबल अदर्स म्हणजे इतरांना त्रास देणारा. त्याच्यानंतर डी मध्ये लिहिलेला आहे ब्रेक ऑर डॅमेज समथिंग म्हणजे काहीतरी नासधूस करणे, मोडतोड करणे. असे काही शब्द आपणाला मिसएचिव्हस हा शब्द उच्चारल्यानंतर मनामध्ये आपले हे सगळे शब्द येतात. टीज, नॉटी, बीट, प्लेइंग ट्रिक्स, ट्रबल ऑदर्स, ब्रेक समथिंग ऑर डॅमेज समथिंग असे काही शब्द आपल्या मनामध्ये येतात. आता याच्या साईडला अधिक चिन्ह दिलेलं आहे. त्या वर्तुळाच्या, त्या सर्कलच्या सभोवताली अशी अधिक चिन्ह आहे. त्या अधिक चिन्हामध्ये आपण तिथं लिहायचं आहे, देअर वेअर चिल्ड्रन्स फूटप्रिंट्स इन द किचन. म्हणजे किचनमध्ये मुलांचे फूटप्रिंट्स, पायांचे ठसे सगळीकडे उमटलेले आहेत. त्याच्यावरून आपण कल्पना तिथं मांडायची आहे. इट मे बी दे वेअर केम फॉर द डिनर. कदाचित ते डिनरसाठी तिथं आले असतील, असं आपण तिथं मांडू शकतो. नाहीतर दुसरा तर्क आपण असा करू शकतो, इट मे बी दे वेअर लुक आउट फॉर द स्वीट्स. कदाचित ते मिठाई वगैरे शोधण्यासाठी तिथं आले असतील. त्याच्यानंतरचा 2 नंबरचा भाग तिथं दिलेला आहे, तो आपण पाहूया. द चिल्ड्रन वेअर प्लॅनिंग. ए मध्ये आणि बी मध्ये आपण स्वतःच्या कल्पनेनं काही वाक्य लिहायचं आहे. द चिल्ड्रन वेअर प्लॅनिंग थेफ्ट ऑर टू एन्जॉय द फ्रीडम. बी मध्ये दे एंटर इन टू द किचन फॉर टू हॅव सम स्वीट्स, टू हॅव सम फन. असं आपण आपल्या कल्पनेनं तिथं लिहू शकतो. त्याच्यानंतरचा 3 नंबरचा मुद्दा तिथं दिलेला आहे, मदर फाउंड एम्प्टी जार्स ऑफ स्वीट्स लाईक चॉकलेट्स, स्वीट्स, शुगर, कॅश्यू, कॅश्यू नट्स, जॅगरी. We can fill their empty places. Now the last point is given there, the kitchen was messy with. म्हणजे स्वयंपाकगृह जे आहे ते स्वयंपाकगृहामध्ये सर्व अस्ताव्यस्तता पसरलेली आहे. कदाचित ए मध्ये आपण असं तिथं लिहू शकतो, जार स्कॅटर्ड एव्हरीवेअर ऑन द फ्लोअर. किंवा बी मध्ये असं लिहू शकतो, टिफिन्स, युटेन्सिल्स फेल डाऊन ऑन द फ्लोअर हिअर अँड देअर.
अशा पद्धतीची ही ॲक्टिव्हिटी आपणाला इथे विचारलेली आहे. And with the help of this diagram, we can write the story. This story is only for the reference. आपल्याला संदर्भासाठी इथं ही कथा दिलेली आहे. आपण याचा या कथेचा संदर्भ घेऊन आपण अशा पद्धतीची कथा पूर्ण करून त्याला शीर्षक देऊ शकतो. This story is only for the reference. Students are expected to attempt the above activity on their own. आता ह्या ॲक्टिव्हिटीला आपण कथेच्या माध्यमातून किंवा आपल्या कल्पनेच्या माध्यमातून एका परिच्छेदामध्ये त्याचं रूपांतर करायचं आहे आणि त्याला योग्य शीर्षक द्यायचं आहे. आता मुद्दे दिलेले आहेत तिथं. त्या सर्कलमध्ये आपला विषय दिलेला आहे आणि त्याच्या साहाय्यानं आपण ती छोटीशी कथा तयार करू. त्याला शीर्षक असं देऊ आपण, द स्वीट्स थ्यूज किंवा द चॉकलेट थ्यूज किंवा किचन थ्यूज किंवा प्लॅन ऑफ द चिल्ड्रन्स किंवा मिसएचिव्हस चिल्ड्रन्स. Such a types of a title we can choose for this passage, and we can write here this passage in this way. अशा पद्धतीनं आपण तो उतारा लिहू. दिलेल्या त्या डायग्रामच्या आधारे आपण असं पॅरेग्राफ लिहू शकू तिथं. द चिल्ड्रन वेअर होम अलोन अँड दे वेअर प्लॅनिंग टू हॅव सम फन. They thought they would manage to reach the jar of chocolates on the top shelf in the kitchen and place it back before their mother came home. So they climbed up on the kitchen platform and tried reaching for the jar. But in the process, they dropped the container of wheat flour that was kept on the kitchen platform. The children quickly took down the jar of chocolates and ran towards the backyard. When the mother returned home, she found an empty jar of chocolates and a messy kitchen floor. She could see that the wheat flour was spread on the floor and there were children's footprints on it, leading to the backyard. She understood that they were trying to get to the jar of chocolates and in their haste dropped the container of the wheat flour. In this way, with the help of these points, we can write some any other story with your own idea, with your own imagination. अशा पद्धतीनं आपण दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे, पॉईंट्सच्या आधारे, डायग्रामच्या आधारे आपल्या कल्पनेच्या सहाय्यानं आपण एखादा उतारा लिहून त्याला शीर्षक देऊ शकतो. आता विद्यार्थी मित्रो, याच्यानंतर आपण 3 नंबरच्या ॲक्टिव्हिटीकडे पाहूया. नाऊ वी read the third activity. You should look in your book on page number 72. Activity number 3. Identify the new words and phrases which seem to be important in the review. Try to guess their meaning from the context. You use a dictionary to confirm it. Fill up the table. विद्यार्थी मित्र हो, या ॲक्टिव्हिटीचा अर्थ असा होतो, या परीक्षणामध्ये किंवा आपण जो पाठ पाहिलेला आहे त्या पाठामधील महत्त्वाचे वाटणारे नवीन शब्द किंवा शब्दसमूह ओळखा. म्हणजे वर्ड्स अँड फ्रेजेस हे आपण तो पाठ वाचत असताना आपण काढून घ्यायचं आहे, लिहून घ्यायचं आहे आणि त्या शब्दांचे किंवा त्या शब्दसमूहांचा अर्थ
एक टेबल दिलेला आहे आपल्याला. त्या टेबलमध्ये त्याच्या संदर्भ लक्षात घेऊन, त्या संदर्भ लक्षात घेण्याचा प्रयत्न करून दिलेल्या अ, तो शब्द आहे, तो शब्दकोशामधून, आपल्या चांगल्या डिक्शनरीमधून त्याच अर्थाची खात्री करून घ्यायची आहे आणि नंतर पुढील तक्ता आपण पूर्ण करायचा आहे. देअर इज अ गिवन वन टेबल ऑन पेज नंबर 72 with the help of a text or with the help of a review. You have read it. You can complete the table given in your book. There are some columns related with the words. तिथं त्या तक्त्यामध्ये काही त्या टेबलमध्ये कॉलम दिलेले आहेत. पहिला आहे तो वर्ड आहे. दुसरा आहे मीनिंग कॉन्व्हेड, म्हणजे अर्थ काय त्या शब्दाचा असावा, अर्थ काय संदर्भित करतं ते तिथं लिहायचं आहे. वन सिनोनिम्स अँड अँटोनिम्स, म्हणजे एक समानार्थी शब्द लिहायचा आहे आणि दुसरा विरुद्धार्थी शब्द लिहायचा आहे. म्हणजे एक नंबरला जो आपण शब्द लिहू त्या शब्दाशी संदर्भित, त्या शब्दाला अनुसरून पुढचे सर्व कॉलम आपण पूर्ण करायचे आहेत. त्याच्यानंतर वर्ड क्लास. वर्ड क्लास म्हणजे पार्ट ऑफ स्पीचमध्ये आपण शिकलेलो आहोत की एकूण 8 शब्दांच्या जाती आहेत. नाऊन, प्रोनाऊन, वर्ब, ॲडजेक्टिव्ह, ॲडवर्ब, प्रेपोजिशन, कंजंक्शन अँड इंटरजेक्शन. ह्या 8 शब्दांच्या जातीमधील आपल्याला प्रमुख नाऊन, वर्ब, ॲडजेक्टिव्ह आणि ॲडवर्ब यापैकी तो शब्द कोणता आहे वर्ड क्लासमध्ये तिथं लिहायचा आहे. आता इथं एक नमुन्याला आपणाला मिसएचिव्हस हा शब्द दिलेला आहे. त्याचा अर्थ पण सांगितलेला आहे, म्हणजे नॉटी किंवा इनोसंट. नॉटी बट इनोसंट, खोडकर पण निष्पाप असं दिलेलं आहे. तिथं समानार्थी पण सांगितलेला आहे. सिनोनिम्स मिसएचिव्हसचा नॉटी, ट्रबलसम, त्रास देणारा, खोडकर, आणि अँटोनिम्स गुड अँड वेल बिहेव. आता त्याचा वर्ड क्लास म्हणजे मिसएचिव्हस हा शब्द ॲडजेक्टिव्ह आहे असं इथं वर्ड क्लासमध्ये दिलेलं आहे. आणि अदर फॉर्म्स म्हणजे त्याची इतर रूपे. मिसएचिव्हस या शब्दाची इतर रूपे कोणकोणती आहेत तिथे एक दिलेला आहे. मिसचिप हा शब्द नाऊन आहे. मिसएचिव्हसली हा ॲडवर्ब दिलेला शब्द आहे तिथं. अशा पद्धतीची रूपं आपण त्या वर्डच्या कॉलममध्ये लिहून ते लिहू शकतो. आणि शेवटी ट्रान्सलेशन सुद्धा त्याचं दिलेलं आहे, एक हिंदीमध्ये आणि एक मराठीमध्ये. हिंदीमध्ये त्याचं ट्रान्सलेशन असं होईल शरारती आणि दुसरं मराठीमध्ये खोडकर असा अर्थ होऊ शकतो. अशा पद्धतीनं आपण त्या पाठामधील, आता वाचलेल्या पाठामधील काही शब्द निवडायचे आहेत आणि त्या शब्दांचा अर्थ चांगल्या डिक्शनरीमध्ये पाहून त्या शब्दाचं समानार्थी, विरुद्धार्थी, त्या शब्दाची जात, त्या शब्दांची आणखीन काही रूपं आणि त्या शब्दाचा अर्थ हिंदीमध्ये आणि मराठीमध्ये काय होतो हे ह्या टेबलमध्ये आपण लिहायचं आहे. आता उदाहरणादाखल इथं आपण काही शब्द घेऊया. इथं एक्झिक्युटली म्हणजे उत्कृष्टपणे असा त्याचा अर्थ होतो. आता या शब्दाचा काय अर्थ, काय संदर्भ निघतो? इन अ डेलिकेट अँड प्लीजिंग मॅनर. त्याचं सिनोनिम्स आहे डेलिकेटली, अँटोनिम्स आहे क्रूडली. या शब्दाची जात आहे ती ॲडवर्ब आहे आणि याचं मूळ रूप आहे एक्झिक्युजिट आणि याचं हिंदीमध्ये नजाकत से आणि मराठीमध्ये उत्कृष्टपणे असा अर्थ होतो. आणखीन शब्द आपण पाहू शकतो जार्गॉन. दिस वर्ड रिलेटिंग टू अ स्पेसिफिक फील्ड यूज्ड बाय अ पर्टिक्युलर प्रोफेशनल्स दॅट ऑदर फेल टू अंडरस्टँड. त्याचं समानार्थी शब्द आहे लिंगो, म्हणजे एक शब्दाची ती एक वेगळी भाषा आहे. वेगळ्या समाजामध्ये राहणाऱ्या
समाजातील ती भाषा आहे. उदाहरणार्थ मागासलेपण किंवा आदिवासी भागातील ती भाषा आहे. त्याचा अँटोनिम्स आहे स्टँडर्ड. ह्या शब्दाची जात नाऊन आहे. त्याचे अदर फॉर्म्स आहे जार्गोनॉलॉजिस्ट आणि जार्गनाइज्ड. याचा हिंदीमधून अर्थ होतो किसी व्यवसाय से संबंधित विशेष भाषा आणि तांत्रिक परिभाषा अशी त्याचा मराठीमध्ये अर्थ होतो. त्याच्यानंतरचा शब्द आहे तो इनकम्पास. त्याचा अर्थ सर्कल अराउंड. सिनोनिम्स होतो इन्क्लूड आणि अँटोनिम्स एक्सक्लूड. इनकम्पास हे व्हर्ब आहे, क्रियापद आहे आणि त्याचा अदर फॉर्म आहे ते इनकम्पासमेंट. याचं हिंदीमध्ये सम्मिलित करणं आणि मराठीमध्ये समाविष्ट करणे असा अर्थ होतो. आणि शेवटचं दिलेलं आहे कन्क्लुजन. अशा आणखीन शब्द तुम्ही लिहून तो तक्ता पूर्ण करू शकता किंवा त्या तक्त्याची लांबी वाढवून तुम्ही या शब्दांचा सराव करू शकता. कन्क्लुजन, द समरी ऑफ द टेक्स्ट ऑर ॲन आर्ग्युमेंट. याचा समानार्थी शब्द आहे समेशन. विरुद्धार्थी आहे इंट्रोडक्शन. याचं वर्ड क्लास आहे नाऊन. शब्दांची जात या अदर फॉर्म्स या शब्दाचा आहे कन्क्लूड म्हणजे हे नाऊन आहे आणि कन्क्लुझिव्हली हे ॲडवर्ब झालेलं आहे. हिंदीमध्ये याचा अर्थ होतो निष्कर्ष आणि मराठीमध्ये तात्पर्य. तर अशा पद्धतीनं आपण असंख्य शब्द या पाठामध्ये दिलेले आहेत. त्या पाठामध्ये दिलेल्या शब्दांचा अर्थ आपण एखादी चांगली नवनीतची वगैरे डिक्शनरी वापरून हे सर्व तक्ते पूर्ण करू शकतो. या तक्त्याची लांबीसुद्धा आपण वाढवू शकतो. आपली भाषा सुधारण्यासाठी हा एक चांगला क्लू इथं दिलेला आहे. थोडक्यात काय तर लँग्वेज स्टडीबाबतचा हा प्रश्न आपणाला इथं ही ॲक्टिव्हिटी आपणाला इथं दिलेली आहे. त्याच्यानंतरचा 4 नंबरची ॲक्टिव्हिटी पान नंबर 72 वरती दिलेली आपण पाहूया. ॲक्टिव्हिटी नंबर 4 इज गिवन ऑन पेज नंबर 72. A activity, find from the lesson the noun forms of. There are given 4 words and you should find these words noun forms. 4 शब्द दिलेले आहेत. त्या 4 शब्दापासून आपण काय करायचे आहेत, त्याची नामाची रूपं कोणकोणती आहेत ती शोधून तिथं लिहायचं आहे. आता ह्या पण याचा अर्थ ह्या शब्दाचा नाऊन फॉर्म आहे तो हॅपनिंग्ज. नाऊन झालेला आहे ते. ट्रू, त्याचं नाऊन फॉर्म आहे ट्रुथ. सिंपल हे ॲडजेक्टिव्ह झालेलं आहे. त्याचं आपण नाऊनमध्ये रूपांतर करूया सिम्प्लिसिटी. नाऊन झालेलं आहे ते. त्याच्यानंतर कन्क्लूड आणि त्याचा आपण नाऊनमध्ये कन्क्लुजन. अशा पद्धतीनं या शब्दांचे नामाची रूपं इथं होतील. त्याच्यानंतर पान नंबर 73 वरती दिलेली पुढची ॲक्टिव्हिटी बघा. फाइंड व्हर्ब फॉर्म्स. दिलेली जी शब्द आहे त्या शब्दापासून तुम्ही क्रियापदांची रूपं त्याची तयार करायची आहेत. हेट्रेड, त्याचं व्हर्ब फॉर्म आहे हेट, तिरस्कार करणे. त्याच्यानंतरचा बी थॉट. थॉट नाऊन झालेला आहे. त्याचा आपण व्हर्ब थिंक, विचार करणे असा अर्थ होईल. त्याच्यानंतर सी दिलेला आहे मीनिंग. त्याचा अर्थ मीनिंगचा अर्थ असा होतो आणि त्याचं व्हर्ब फॉर्म मीन म्हणजे याला अर्थ असणे असं व्हर्ब फॉर्म तिथं होईल. त्याच्यानंतर डी दिलेला आहे इम्प्रूव्हमेंट. नाऊन फॉर्म दिलेला आहे सुधारणा. त्याचं आपण व्हर्ब फॉर्ममध्ये इम्प्रूव्ह, सुधारणा करणे असं रूप लिहू. त्याच्यानंतर ई दिलेला आहे डिस्क्राईब. डिस्क्राईब डिस्क्रिप्शन उलट विचारलेलं आहे. डिस्क्रिप्शन ही नाऊन आहे आणि त्याचं
डिस्क्राईब हे वर्ब फॉर्म होणे, डिस्क्रिप्शन वर्णन आणि डिस्क्राईब वर्णन करणे असं त्याचं क्रियापदाचं रूप होईल. देन we are going to discuss about the activity number 4C. Find adjective form. There are given some words. These words are verb, some nouns, and you should find their adjective forms. आता काही शब्द दिलेले आहेत, त्या शब्दांचे आपण ॲडजेक्टिव्ह फॉर्म पाहूया. टॉक क्रियापदाचं रूप दिलेलं आहे, बोलणे. त्याच्यापासून ॲडजेक्टिव्ह टॉकेटिव्ह, बोलका असं होईल. त्याच्यानंतर इंटरेस्ट, इंटरेस्टचा ॲडजेक्टिव्ह फॉर्म इंटरेस्टिंग. त्याच्यानंतर प्युरिटी, प्युरिटी शुद्धता, त्याचा ॲडजेक्टिव्ह फॉर्म प्युअर, प्युअर. त्याच्यानंतर डी टेक्निक, त्याचा ॲडजेक्टिव्ह फॉर्म टेक्निकल. आणि शेवटचं लिटरेचर, साहित्य नाऊनमध्ये दिलेलं आहे आणि त्याचं ॲडजेक्टिव्हमध्ये रूपांतर लिटररी असं होईल. अशा पद्धतीनं आपण शब्दांचे अनेक रूप पाहू शकतो आणि त्याचा सराव करू शकतो आणि आपण आपली भाषा समृद्ध करू शकतो. हिअर वी शुड प्रॅक्टिस अबाउट ऑल द words form and improve your language. Now the next activity is given about reading, tips for a reading, for a review. म्हणजे पुस्तक कसं वाचायचं आपण आणि परीक्षण कसं करायचं. पुस्तक वाचन आणि परीक्षण याच्यासाठी दिलेली मार्गदर्शक सूचना इथं काही दिलेले आहेत, आपण ते पाहूया. पहिलं दिलेलं आहे स्किमिंग आणि दुसरं दिलेलं आहे ते स्कॅनिंग. स्किमिंगचा अर्थ होतो की वरवर पाहणे, वरवर वाचणे. म्हणजे एवढं डीपमध्ये सूक्ष्मपणे न वाचता आपण परीक्षण करत असताना पहिल्यांदा पुस्तक हे आपण वरवर पाहून वरवर वाचन करून त्याचा गोषवारा आपण काढू शकतो. म्हणजे स्किमिंगचा अर्थ लक्षात आला असेल तुमच्या. व्हाईल यू रीड फॉर अ रिव्ह्यू यू शुड नो. एखाद्या पुस्तकाचं परीक्षण जर आपण करणार असाल तर त्याचा गोषवारा समजण्यासाठी वरवर वाचन करण्यासाठी आपणाला काही सूचना खाली दिलेल्या आहेत, ए पासून ई पर्यंत. त्या सूचना आपण पाहूया. व्हॉट इज द टायटल, टेक्स्ट, कंटेंट. पाठाचा शीर्षक काय आहे, कंटेंट काय आहे हे आपण वरवर पाहून शोधू शकतो. बी व्हॉट एक्झॅक्टली इज टू बी रीड. नक्की काय वाचायचं आहे हे त्या पुस्तकामधून किंवा त्या कथेमधून तुम्ही निवडू शकता. सिलेक्टिव्हिटी थोडक्यात. सी व्हॉट अ सपोर्ट, रिलेटेड, resources, references, help is to be generated or found. म्हणजे संबंधित स्रोताचा आपण शोध घ्यायचा आहे यामधून. त्याच्यानंतर डी व्हॉट विल यू सर्च टू गेट कम्प्लीट डिटेल्स और असोसिएटेड आयडियाज. याच्यामध्ये संपूर्ण तपशील मिळवण्यासाठी आपण काय शोधायचं, कोणत्या संबंधित आयडिया या पुस्तकामध्ये किंवा या कथेमध्ये त्या लेखकाला सांगायचे आहेत याचा अभ्यास आपण इथं करायचा आहे. त्याच्यानंतर शेवटचं दिलेलं आहे यूज टेक्नॉलॉजी इफ रिक्वायर्ड. फॉर एक्झाम्पल वेब, ई बुक, गॅजेट्स टू कोरिलेट द कंटेंट दॅट इज रीड. म्हणजे त्या पुस्तकाशी किंवा त्या कथेशी सहसंबंध असणारा जो कंटेंट आहे तो कंटेंट मिळवण्यासाठी आपण वेबचा उपयोग, ई बुकचा उपयोग किंवा गॅजेटचा उपयोग किंवा डिक्शनरीचा उपयोग
इथं सांगितलेलं आहे टेक्नॉलॉजी आपण वापर त्याचा करायचा असं सांगितलेलं आहे. हे स्किमिंग करत असताना दिलेल्या मार्गदर्शक सूचना इथं आपण पाहिलेल्या आहेत. आता स्कॅनिंग, दुसरा मुद्दा इथं दिलेला आहे. स्कॅनिंग करत असताना आपण काय करायचं किंवा स्कॅनिंग म्हणजे काय? स्कॅनिंग म्हणजे सूक्ष्म बारकाईनं वाचन करणं, तपशीलवार बारकाईनं निरीक्षण करण्याबाबत त्याबाबतच्या काही सूचना आपणाला इथं खाली ए पासून ई पर्यंत दिलेला आहे. जसं वर स्किमिंगसाठी दिलेल्या होत्या सूचना, तसं इथं स्कॅनिंगसाठी सुद्धा दिलेलं आहे. आता इथं काही मुद्दे दिलेले आहेत बघा. वी माइट यूज स्कॅनिंग टू, म्हणजे तपशीलवार किंवा बारकाईनं निरीक्षण करण्यासाठी काही सूचना इथं दिलेल्या आहेत. ए, लुक अप फॉर अ मीनिंग ऑफ अ रिलेटेड वर्ड्स, फ्रेजेस, नॉवेल्स, आयडिया, म्हणजे संबंधित शब्दांचे, शब्दप्रयोगांचे, काही नॉवेल आयडियाज याबाबतचे तुम्ही अर्थ शोधा किंवा अर्थ शोधण्याचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर बी, फाइंड ए एक्झॅक्ट असोसिएशन ऑर अ इंटर रिलेशनशिप ऑफ अ वर्ड्स, शब्द किंवा शब्दांचे आंतरशब्द आंतरसंबंधासाठी अचूक शब्द शोधून त्याचा अर्थ तुम्ही पहा. रिलेटेड शब्द शोधा. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा दिलेला आहे, चेक परफेक्शन इन द स्टार्ट अँड फिनिश टाईम व्हाईल रीडिंग, वाचत असताना किंवा वाचताना त्याचा सुरुवात आणि शेवट यामधील परफेक्शन तुम्ही तपासा. त्याच्यानंतरचा डी हा प्रश्न दिलेला, आयडेंटिफाय द एक्झॅक्ट सिक्वेन्स ऑफ आयडियाज अँड अक्युरन्स ऑफ द इव्हेंट्स, घटना आणि कल्पना यामधील एक्झॅक्ट सिक्वेन्स काय आहे ते ओळखा. आणि शेवटचा मुद्दा तिथं दिलेला आहे, यूज टेक्नॉलॉजी इफ रिक्वायर्ड, वर जसं सांगितलेलं आहे त्याच पद्धतीनं आपण तंत्रज्ञानाचा उपयोग म्हणजे वेब, ईबुक, गॅजेट्स याचा उपयोग वाचलेला भाग, वाचलेला कंटेंट यामधील सहसंबंध शोधण्यासाठी या तंत्रज्ञानाचा आपण वापर करू शकतो. यूज टेक्नॉलॉजी इफ रिक्वायर्ड इन ब्रॅकेट वेब, ईबुक्स, गॅजेट्स ब्रॅकेट कंप्लीट टू कोरिलेट द कंटेंट दॅट इज रीड. अशा पद्धतीनं आपण एखाद्या पुस्तकाचं किंवा कथेचं परीक्षण करत असताना या दोन्ही पद्धतीचा अवलंब करून आपण त्याचं बुक रिव्ह्यू करू शकतो किंवा त्याचं सिंहावलोकन आपण परीक्षण करू शकतो. स्किमिंग अँड स्कॅनिंग ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला लक्षात आल्या असतील. या दोन्ही पद्धतीचा उपयोग आपणाला कोणतंही पुस्तक वाचत असताना निश्चितच होऊ शकतो. स्किमिंग, एखादं पुस्तक वरवर पाहायचं एवढं उपयोगी नाही हे जर पाहायचं असेल तर ते आपण स्किमिंगमध्ये पाहू शकतो. आणि स्कॅनिंगमध्ये म्हणजे महत्त्वाचं जर पुस्तक असेल सूक्ष्म बारकाईनं पाहण्यासाठी याचा आपण उपयोग करू शकतो. लास्ट ॲक्टिव्हिटी इज गिवन हिअर, प्रोजेक्ट अ बुक रिव्ह्यू. शेवटची ॲक्टिव्हिटी आपणाला एक प्रकल्प दिलेला आहे. कशाचा प्रकल्प आहे हा? बुक रिव्ह्यूचा प्रकल्प आहे. क्वेश्चनमध्ये काय सांगितलेलं आहे बघा, राईट अ कम्प्लीट रिव्ह्यू ऑन एनी बुक दॅट यू हॅव रेड रिसेंटली. अलीकडंच तुम्ही वाचलेली एखादी कथा असू दे किंवा एखादं पुस्तक असू दे, त्याचं पूर्ण परीक्षण करण्यासाठी खाली काही सूचना दिलेल्या आहेत. त्या सूचना तुम्ही पहा आणि त्याचं परीक्षण करा असं सांगितलेलं आहे. आता कोणकोणत्या सूचना इथं दिलेल्या आहेत बघा. फर्स्ट, इंट्रोडक्शन, प्रस्तावना लिहा. त्याच्यानंतर बी, सिलेक्टिव्हिटी ऑफ अ कंटेंट, म्हणजे कंटेंटची निवड आपण करायची आहे. त्याच्यानंतर सब्जेक्ट, विषय काय आहे हे पाहायचं आहे. म्हणजे बुक रिव्ह्यू करत असताना आपण या विषयाची
आपण काय करायचे आहे, म्हणजे विषय काय आहे, त्याचं टायटल काय आहे, योग्य विषय, योग्य शीर्षक याची निवड आपण करायची आहे. त्याच्यानंतर डी, सिक्वेन्स ऑफ कंटेंट, म्हणजे त्या पुस्तकामध्ये ज्या घटना आहेत त्या घटनांचा क्रम आपणाला लावता आला पाहिजे. त्याच्यानंतर ई, लँग्वेज ॲप्रोप्रिएसी टाईप, म्हणजे त्या पुस्तकातील भाषाशैली कशी आहे किंवा दिलेली कथा आहे, त्या कथेची भाषाशैली, त्याचा प्रकार, हे आपण ओळखून तिथं लिहायचं आहे बुक रिव्ह्यू करत असताना, पुस्तकाचं परीक्षण करत असताना. त्याच्यानंतर एफ दिलेला आहे गुड पॉईंट्स, नॉवेल्टी इन द बुक, पुस्तकामध्ये काही नाविन्यता असतील, चांगले गुण असतील तर त्याचा उल्लेख आपण बुक रिव्ह्यू करत असताना करायचा आहे. त्याच्यानंतर जी हा मुद्दा दिलेला आहे ॲडव्हान्टेजेस स्कोप ऑफ द बुक, म्हणजे या पुस्तकाचा फायदा काय, उपयोग काय आहे, समाजासाठी काय उपयोग होणार आहे, इतर काय गोष्टी असतील तर त्याचा उल्लेख तुम्ही करायचा आहे. एच, डिमेरिट्स ऑर शॉर्टकमिंग्स, या पुस्तकामध्ये असणाऱ्या उणिवा कोणत्या आहेत, काय नको होतं, हे परीक्षण करत असताना ते सुद्धा तुम्ही त्याचं डिमेरिट्ससुद्धा तिथं नोंदवायचं आहे. त्याच्यानंतरचा आय मुद्दा येतो तो मेसेज, ओपिनियन, व्ह्यूज, पर्सनल, म्हणजे आपलं वैयक्तिक या पुस्तकामधून कोणता आपणाला मेसेज मिळू शकतो, त्याबद्दल आपलं मत काय आहे, आपला दृष्टिकोन कसा आहे या पुस्तकाकडे पाहण्याचा, हे पाहायचं आहे. आणि शेवटचं जे आहे कन्क्लुजन, इन शॉर्ट, शेवटी आपण जसं आपण बुक रिव्ह्यूमध्ये त्या लेखकाविषयी इन शॉर्टमध्ये निष्कर्ष काढला, त्या पद्धतीनं आपण निष्कर्ष काढू शकतो आणि त्या पुस्तकाचं बुक रिव्ह्यू करू शकतो. आता अशा पद्धतीचं नमुन्यादाखल आपण बुक रिव्ह्यू इथं पाहूया. हा बुक रिव्ह्यू तुमच्या पुस्तकामध्ये, म्हणजे तुम्ही एखादं पुस्तक वाचला, एखादी कथा वाचला तर त्याच्यावरून तुम्ही बुक रिव्ह्यू करू शकता. तुम्ही हिअर I read one examples of a book review using the given points in our course book, page number 73. With the help of these points, I am going to read one example of a book review. The title of this book review, Gulliver's Travels. त्या पुस्तकाचं केलेल्या परीक्षणाचं आपण शीर्षक असं देऊ शकतो, गुलिवर्स ट्रॅव्हल्स. नाव आय एम गोइंग टू रीड द बुक रिव्ह्यू ऑफ दिस गुलिवर्स ट्रॅव्हल्स. रिसेंटली आय रीड द बुक गुलिवर्स ट्रॅव्हल बाय जॉनथन स्विफ्ट. It describes the strange and unique adventures, escaped and experiences of Captain Lemuel Gulliver. I found it a most absorbing, interesting book. Out of 4 parts of the book, first to his voyage to Lilliput and the voyage to the Brobdingnag are very amusing, funny, and imaginative. But the other 2 parts are not that pleasant. In Lilliput, people were 6 inches tall and they treated Gullivers as a man mountain. In Brobdingnag, people were 60 feet high and Gulliver was just a pygmy before them. Many fearful as well as funny incidents hold us spellbound. Though it has no big literary values or it does not preach you any moral values,
It is a must read book for amusement. The book, written in a simple, lucid, and humorous style, is easy to read for entertainment. It is everlasting source of amusement and instructions, laughter and learning, wit and wisdom. It has become one of the finest of fairy tales. Such a types of book review you can write after reading a best adventurous fairy tales or any biography, autobiography. विद्यार्थी मित्रो, अशा पद्धतीचे पुस्तकाचं परीक्षण आपण करू शकतो. एखादी आत्मचरित्र वाचून, एखादं चरित्र वाचून किंवा एखादं साहसी कथा, परीकथा वाचून आपण त्याचं परीक्षण करू शकतो. Here we complete all the activities given in unit number 2.5. Thank you.